सर जेव्हा जॉईन झाले 91 साली तेव्हा ते कदाचित पहिल्यांदा आमच्याच वर्गावर आले आणि तेव्हापासून जो ऋणानुबंध आमचा सुरू आहे तो असता सर 7वी ब हे खास आमची एक बॅच म्हणून फेमस आहे आणि सर सुद्धा 7वी ब चे मला वाटतं बहुतेक अनेक वर्ष क्लास टीचर राहिले. सरांनी त्यावेळेस आपला टीव्ही कमी होता, मोबाईल तर नव्हतेच, त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांकडे मोकळा वेळ भरपूर असायचा. ती जी आमची एनर्जी होती ती एनर्जी सरांनी अनेक प्रकल्पाद्वारे आमची वापरली गेली. सरांनी एक आमचा पक्षांचा पिसाचा अल्बम तयार केला. त्यावेळेस सर्व विद्यार्थी अगदी कुठलंही पीस जरी मिळालं तरी सरांकडे आणून द्यायचे आणि सर फक्त त्या पिसाकडे बघून आपल्याला सांगायचे की हा पक्षी कुठला आहे. अनेक वर्ष तो सरांकडे होता अल्बम, आता माहिती कुठे आहे. त्यानंतर सरांनी म्हटलं की शिष्यवृत्तीचे वर्ग घेऊन सर अगदी त्यांच्या घरी शिकवत असतात आणि घरी सुद्धा आम्हाला खूप प्रेम मिळाले सरांचे. आजही माझी मुलगी सरांकडे जाते, अगदी त्याच प्रकारे वावरते आणि अनेक विद्यार्थ्यांनी पुढे शिष्यवृत्ती मिळवली सरांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर सरांनी एक आम्हाला वादविवाद स्पर्धा सुद्धा चालू केली होती. अनेक वर्गातले मित्र गोळा करायचे आणि दोन्ही विषय सरच द्यायचे. त्याद्वारे आमचा व्यक्तिमत्व विकास होत गेला. नंतर सरांनी अनेक स्पर्धा असायच्या, जसे की विज्ञान मंच स्पर्धा आहे, भूमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा. त्या ठिकाणी सर आम्हाला परीक्षेसाठी स्वतःच्या खर्चाने घेऊन जायचे, कारण घरातले कोणी यायचे नाही. सरांच्या भरोश्यावरच आम्हाला पाठवत होते. आणि खरंच सरांनी एक सांगितल्याप्रमाणे की सर आमची एक समज होता की सर कराटे चॅम्पियन आहे, म्हणजे ब्लॅक बेल्ट किंवा ब्राऊन बेल्ट चॅम्पियन, आणि सर आम्हाला असे मारायचे. त्यावेळेस मारायची परमिशन होती, आजच्यासारखी बंधनं नव्हती मारण्यासारखी. म्हणजे आपल्याला शाळेतून मारलं हे कळल्यानंतर घरून सुद्धा प्रसाद मिळायचा. तर आम्हाला एक ती भीती होती, तो प्रसाद मला कधी मिळाला नाही. त्यानंतर सरांनी केडी संकल्प नावाचे माझे विद्यार्थी एक ग्रुप सुद्धा स्थापन केला. त्याद्वारे सर दर रविवारी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शनासाठी अनेक शाळेतले विद्यार्थी तिथे यायचे. इंगळे सर असे अनेक स्पेशलिस्ट होते, ते रविवारी येऊन शिकवत असत. आणखी एक सरांच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग आपण करून घेऊ शकलो नाही. अनेक आपण चांगले पुढे करता आलं असतं, पण कदाचित आपलं एक ते अपयश आहे, सरांची पूर्ण क्षमता आपण उपयोगात आणू शकलो. आता सर निवृत्त होत आहे, तर सरांनी सामाजिक कार्यासाठी वापरून घ्यावं आणि त्यांना निवृत्तीपर शुभेच्छा देतो. निरोगी आणि दीर्घ आयुष्य द्यावं.